आमच्या समाजाचे उपाशीच मोडून राहिले ना, गव्हर्नमेंटला काय. काही ना काहीतरी करून करावंच लागतं. पोरांचे शिक्षण वगैरे कर्ज पाणी काढून म्हणजे त्याला पर्याय नाही ना. बाबा सरकारनं काही ना काहीतरी त्याचा योजना वगैरेचा लाभ दिला पाहिजे. शासनाकडून काही समजा योजना वगैरे राबवल्या जाव्यात किंवा तरुण पिढीला व्यवसाय करण्याकडे प्रोत्साहन मिळावं शासनाकडून, अशा प्रकारच्या योजना शासनाने राबवाव्यात. प्रोडक्टचे भाव खूप वाढलेले आहेत. जरी भाव वाढले तर गिऱ्हाईक कमी देतं पैसे. खंत, दुःख, तळमळ आहे ही सलून व्यावसायिकांची. 2020 नंतर ग्रामीण भागातील सलून व्यवसायात अनेक बदल झाले आहेत. हा परिणाम कमाईत तर झालाच, पण नाभिक समाजाच्या समस्या त्यांच्या आयुष्याची खरी कहाणी व्यक्त करत आहेत. कर्ज घ्यावं लागतं, कधी आत्महत्या होत्या, कर्जाचा लोड होतो ना. धंदा आपला इतका फास्ट नाही ना. स्वतःच्या दुकानाने भाड्याने दुकान वापरायची ना, बरोबर आहे. बरोबर आहे. कॅन्टीन उभं राहणं, काम करणं. आता आपण समजा 10-12 घंटे जर कंटिन्यू काम केल्याच्या नंतर हातपाय वगैरे दुखणारच ना. 40-50 वयाच्या नंतर तर माणसाला हे होतच ना, तकलीफ होतीच ना. मी हा व्यवसाय गेल्या 20 वर्षापासून करतोय, परंतु ह्या धंद्यावरती आताची जे धंद्यावरती परिणाम होण्याचे कारण, कोरोना महामारी आली, तर त्या काळामध्ये पूर्वीचे काही ह्या धंद्यावरती बंधन आली आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक घरीच कटिंग दाढी करायला लागले. तर त्याच्यामुळं आजपर्यंत बरेचसे लोक घरीच कटिंग दाढी करतात. त्याच्यामुळे 50% त्या धंद्यावर परिणाम झाला. शहरी भाग आणि ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी आहे. त्यानुसार व्यवसाय पद्धतीच्या चालीरीतीही बदलतात. आजही ग्रामीण भागात उधारीची पद्धत कायम आहे. यात नाभी समाजाची चिंता वाढते, कारण दिवसाच्या कमाईमध्ये उधारीची भर असेल तर घर नेमकं कसं चालवायचं हा प्रश्न अनेक सलून व्यावसायिकांना पडतो. ग्रामीण भागाचं म्हणजे शेती व्यावसायिक लोक असतात आणि भाव वाढून त्याच्या जमत नाही. ऍक्च्युली लगेच सगळे परिवारासारखे असतात, सगळे मिळजुळले असे किंमतात. आणि सिटीचा भाव वेगळा आणि खेडेगाव भाव वेगळा ठेवाच लागतो. कोणच तो ग्रामीण भाग म्हणलं की लोकांचा प्राण्याचा दृष्टिकोन जरा थोडासा वेगळा होतो. आपण किती जरी अप टू डेट काम केलं, सिटीपेक्षा जास्त जरी भारी काम केलं, तर लोकांचा दृष्टिकोन फक्त नाही बा सिटीतच छान होतं, इथं जरा थोडंसं म्हणजे त्यांचा दृष्टिकोनच तो म्हणजे पहिल्यापासून हे झालेला आहे. नाभिक समाजाचा SC अर्थात अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी 1985 पासून म्हणजे गेल्या 41 वर्षांपासून नाभी समाजाचा लढा सुरू आहे. मोर्चे, आंदोलनं आणि निवेदनांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने मागणी केली जात आहे. नाभिक समाजाचा SC मध्ये समावेश करावा. त्या कारणाने त्यामुळे काय म्हणजे ही खूप दिवसाची मागणी आहे. बाकीच्या राज्यामध्ये नाभिक समाजाचा SC मध्ये समावेश आहे आणि याकरता मुंबईपर्यंत मोर्चे काढलेले आहेत. नाभिक समाजाने खूप मोठे मोर्चे झाले. सरकारने त्यावर अजून काही दखल घेतली नाही. जर SC समावेश झाला तर इथून पुढच्या पिढीला त्याचा निश्चित फायदा होईल. शिक्षणापासून मुलं वंचित येतं. आज धंद्यावर आपल्या समोरच्या धंद्यावर शिक्षण करू शकत नाही. तर आपल्या ग्रामीण भागातले लोक झाले, ग्रामीण भागातले सलून कारागीर, इथले शहरी भागात सुद्धा पाहिजे असं एवढं शिक्षणाला मुलांना फायदा मिळत नाही. मुलांना जर शिक्षणाला सवलती मिळाल्या तर मुलं उच्च शिक्षण घेतील, मुलं मुली, त्यातून समाजाला फायदा होईल, सरकारी नोकऱ्या मिळतील. ही प्रमुख मागणी आहे नाभिक समाजाची. ग्रामीण भागात सलून व्यावसायिकांसमोर आज केवळ उत्पन्नाचं नाही तर वाढती उधारी, कर्जबाजारीपणा आणि पुढची पिढी हा व्यवसाय स्वीकारणार का असे अनेक प्रश्न तयार होत आहेत. तर सलून व्यावसायिकांच्या आयुष्याबद्दल तर एकच प्रश्न आहे. ज्यांच्या कात्रीवर अनेकांचं रूप बदलतं त्यांच्या आयुष्याची परिस्थिती कधी बदलेल?